हाय हॅलो नमस्कार. मी आम्रपाली लोखंडे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. नव्याची सुरुवात देवाच्या नावाने करूयात आणि आपलं म्हणणं जगभरात पोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करूयात. श्री स्वामी समर्थ. तर चला, आज तुमच्याशी मी एक छानशा गोष्टीवरती बोलणार आहे. तुमच्याशी काही गोष्टी शेअर करणार आहे. तुमच्यातला आत्मविश्वास जागा करणार आहे. तर चला आपण बोलूया. तर आजचा माझा टॉपिक आहे जिद्द, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स या गोष्टीबद्दल. या गोष्टी आपल्यात कितपर्यंत असल्या पाहिजे आणि या गोष्टी असल्यानंतर माणूस कुठं जातो, शून्यातून कुठं जातो, त्यासाठी मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. तर बघा ना, तर मेन मुद्द्यावरच येऊया. तर आपण यूट्यूबवर काम करत आहोत. आपली यूट्यूबची जर्नी आहे. तर कसं, कुठलीही जर्नी सोपी नसते. कुठलाही प्रवास कधी सोपाच नसतो. प्रत्येक मार्ग हा कष्टाशिवाय चालू नसतो आणि कष्टानेच यशापर्यंत पोचलेला असतो, हे तितकंच खरं आहे. नाहीतर असं सहज बसून करून आयत्या गोष्टी घेऊन कधी माणूस सक्सेस होत नसतं. किंवा करूया, करता येईल, होऊ दे, नशिबाने घडल, असं काही ह्याच्यावर नसतं, डिपेंड नसतं. तर तुम्हाला खरं सांगू का, काहीतरी गोष्टी करण्यासाठी मनात जिद्द लागते, चिकाटी लागते, आत्मविश्वास लागतो, सगळ्या गोष्टी ड्रीम्स लागतात. ज्यावेळेस आपण आपली स्वप्न उराशी बाळगतो ना, त्यावेळेस आपण पुढे चालायला लागतो. म्हणून ना, पहिल्यांदा ना, एक स्वतःच्या मनात एक स्वप्न तयार करा. एक असं डोळ्यामध्ये स्वप्न मोठं तयार करा आणि त्या स्वप्नांच्या दिशेनं पुढं स्टेप बाय स्टेप चलत राहा, की आपल्याला हे स्वप्न कसं गाठायचं आहे, कसं कंप्लीट करायचं आहे, अशा पद्धतीनं तुम्ही वाटचालीत जा तुम्ही. कसं असतं, कुठल्याच गोष्टी अशा सोप्या पद्धतीने मिळत नसतात हो. कारण मी देखील आज खूप अनुभव घेतला आहे. माझा देखील असा विश्वास होता की आपल्या चांगुलपणामुळे किंवा आपण रोजची देवपूजा करा किंवा इतर ठिकाणी काही असं आपलं नशीब यावर मी देखील खूप अशी डिपेंड राहायचे. पर मी सुद्धा आता थोडासा एक्सपिरियन्स घेतला आहे की नशीब किंवा रोजची देवपूजा वगैरे करणं याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड राहत नाहीत. मेन मुद्दा आपण देवपूजा ही चांगल्यासाठी करायचं, कारण त्यात कर्म म्हणतात त्याला रोज, किंवा चांगलं कर्म करणे, चांगल्या गोष्टी करणे, सॅक्रिफाय म्हणजे असतात काही बऱ्याच गोष्टी की आपल्या चांगल्या गोष्टीकडे आपल्याला घेऊन जातात. पण कसं असतं, या गोष्टी बाजूला राहतात. आणि जर आपल्याला कुठलं मोठी गोष्ट अचीव करायची असेल, मोठं आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल ना, तर आपल्या जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि मेन म्हणजे मेहनत, कष्ट या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात प्रथम. तर त्या संदर्भात आज मी तुमच्याशी बोलते की कसं असते. तुम्हाला सांगते, एक गोष्ट सांगते. एक रोहित नावाचा मुलगा होता. खूप गरीब परिस्थिती होती त्याची, खूप गरीब घरातला. आणि कसं असते, गरीबाला ना लोक जरा कमीच लेखतात हो. कारण थोडं त्यांच्या आजूबाजूला जर चांगले लोक असतात ना, तेव्हा गरीबाला कधीही कमीच लेखलं जातं. उदाहरणार्थ त्याचे कपडे असू दे, खाणंपिणं असू दे, त्याचं घर असू दे, सगळ्या गोष्टी, भले त्याचं मन धन सगळं चांगलं आहे, त्याचे कर्म चांगले आहेत, त्याने काम चांगले करतात, सगळं चांगलं, पण त्याच्या परिस्थितीनुसार त्याला असं भेदभाव केला जातो, त्याला कमी लेखलं जातं. तर असा भेदभाव, असं कमी कोणाला लेखायचं नसतं. कारण कसं असतं, जर कोणाचं चांगलं कर्म असलं ना, तर त्याच्या कर्मानुसार त्याचं नशीब किंवा त्याच्या काही गोष्टी त्याच्या कर्माने सुद्धा, आपलं कर्म चांगलं असलं तर त्याच्या गोष्टीसुद्धा बदलू शकतात. हे पण 99% खरं आहे, तुम्हाला सांगते. पण जरी ते खरं असलं ना, तरी पण आपल्या अंगातमध्ये कष्ट पण तेवढेच पाहिजे. कारण आयत्या गोष्टी कुठेच मिळत नसतात. कारण जिथे कष्ट, उगच म्हणतात का, लाद देईल तिथं पाणी काढू शकतो, तशा गोष्टी असतात. तर आपण कष्ट करायचं असतं, हालचाल करायची असतात. कारण आपल्याला हे 2 हात, पाय, 2 डोळे, कान, तोंड, सगळ्या ह्या गोष्टी ना आपल्याला स्ट्रगल करण्यासाठी, म्हणजे आपल्याला हालचालीसाठी, काहीतरी करण्यासाठी दिलेल्या असतात. तर त्याचा ह्या शरीराचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे, मेन म्हणजे. तर तो बघा ना, रोहित नावाचा मुलगा खूप गरीब होता. त्याची परिस्थिती वगैरे सगळं त्याला हिणवलं जायचं प्रत्येक वेळेस. पण तो मुलगा शाळेत मात्र जायचा.
शाळेत तर रेग्युलरली जायचा आणि खूप हुशार होता शाळेत, खूप हुशार. म्हणजे आजूबाजूच्यांना कुठं माहीत होतं की तो मुलगा खूप हुशार आहे शाळेमध्ये आणि पुढे जाऊन काहीतरी करेल. ते लोक त्याच्या परिस्थितीनुसारच त्याला बोलायचे ना, की हा काय, ह्याची गरिबी अशीच राहणार, ह्याला आहेत का चांगले कपडे, ना खाणं पिणं नाही, आई वडील चांगले राबतेत, शेतात जाते तर कष्ट करते दुसऱ्यांच्या, असं लोक म्हणजे काही बोलायचे. पण त्या मुलाला त्यांची बोलणं कळत होतं की लोक आपल्याला काय बोलतात, आपल्याला बोलतात आपल्या राहणीमान, कपडे, घर, सगळ्या गोष्टीविषयी आपल्याला पण बोलतात आणि आपल्याला आपल्या आईवडिलाला देखील बोलतात. पण त्यानं ना असं रेग्युलरली, पण तो कोणाचं गोष्टी मनावर घेत नव्हता, ऐकायचा आणि सोडून द्यायचा. पण त्याने मनाशी एक जिद्दच ठेवली होती की अशी लोक बोलतात ना, तर ह्यांचे शब्द, ह्यांच्या गोष्टी मी अशा खोट्या करून दाखवेन, मी खूप पुढं जाईन एक दिवस, खूप पुढं. आज मी शून्यात आहे ना, तर मी खूप पुढं जाऊन दाखवेन या आजूबाजूच्या लोकाला, या जगातल्या लोकांना. कारण लोक खरंच चांगल्याला पण जगू देत नाहीत आणि वाईटालाही जगू देत नाहीत. काय कारण असतं, अरे लोकांनी ना स्वतःचं स्वतः बघायला पाहिजे, इतरांच्या परिस्थितीवर हसायला नाही पाहिजे. कारण का इतरांच्या परिस्थितीवर हसायचं, ज्याची त्याच्या पद्धतीने ते माणसं जगत असतात. कोणाच्याही असं बोट दाखवायचं नाही. कारण कसं असतं, आपण जर एक बोट लोकांकडे दाखवलं तर ही 4 बोटं, अशी 5 बोटं आपल्याकडं असतात. त्यामुळे आपण कधी कोणावर बोट दाखवायचं नाही. तर सोडा, असते लोकांची अशी सवय, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर अशा बोलणाऱ्या लोकांकडं ना दुर्लक्ष केलेलं सगळ्यात चांगलं. खरं तर त्यांच्याशी तोंडाला तोंड न देणे हेच खूप चांगलं. तुम्ही कसंही बोला, फक्त त्यांची जर तोंड गप्प करायची असेल ना, तर ती आपण आपल्या यशाने करू शकतो. म्हणून यश महत्त्वाचं, कष्ट महत्त्वाचं. तर तो मुलगा अक्षरशः असं शाळेत खूप हुशार होता, खूप. आणि लोक आजूबाजूचे बोलतात, तर अशा प्रकारे त्यांनी वरचीवर त्याची अशा लोकांच्या बोलण्यामुळे एवढी इम्प्रूव्हमेंट होत गेली. तो खूप हुशार आहे. एक दिवस पुढं जाऊन शिकून तो मोठा ऑफिसर बनला. कारण का, त्याची जिद्द, चिकाटी, मेहनत खूप करायचा. कारण सकाळी लवकर पण उठायचा, लवकर उठून घरातली देखील कामं करायचा. कारण गरिबी होती ना, आणि घरातली थोडीफार कामं केल्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळं असं नसतं की उशिरा उठेन निवांत, मग तिथून हे करन ते करन, मग शाळेत जाईन किंवा नाही जाईन, असं नसतं. खरं शाळेत आपल्याला जर काहीतरी म्हणजे करायचं आहे ना पुढं, तर आपल्याला त्याची तयारी पहाटेपासूनच करायला पाहिजे. सकाळी म्हणतात ना, सकाळी लवकर उठणे ही यशाची पहिली पायरी आहे खरं. आणि ते अगदी बरोबर आहे. सकाळी लवकर उठणे ही यशाची पहिली पायरी आहे. कारण जितका माणूस लवकर उठतो ना, तितकं फ्रेश, त्याचा दिवस चांगला जातो आणि कामं देखील पटपट होतात. आता कधी कधी बायकासुद्धा काय काय म्हणतात की जितकं लवकर उठल ना, तितकं कामं भरभर आवरतात आणि सकाळची पटपट. असं मी देखील म्हणते. कधी कधी उशीर जर झाला ना उठाय, तर कामं अजून पुढं जातात, मग अख्खा दिवस पण जातो त्या कामात. त्यामुळे ना सकाळी जितक्या लवकर उठून कामाला सुरुवात करताना तेवढं चांगलं, फ्रेश पण वाटतो दिवस पण, आणि सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडायला जातात. हे तितकंच कराय. मग तो लवकर उठायचा, घरातली कामं वगैरे करून, निम्मी कामं करून, आईवडिलांना हातभार लावून मग तो शाळेत जायचा. शाळा गाठल्यानंतर, शाळेतून आल्यानंतर पुन्हा तो घरची कामं करायचा. पाणी भर, हे कर ते कर, काय घरी असू दे त्यांच्या शेळ्या वगैरे जनावर, त्यांची ते झाडलोट कर, हे कर ते कर, सगळ्या त्या गोष्टी त्यांना आण बाण, पाणी पात, सगळ्या गोष्टी तो करायचा. सगळ्या गोष्टी. मग लोक अजून बोलायचे, हा काय, हाच करणार, शाळेत जातोय खरं पण हेच करणार. पण जाऊ दे, तो लक्ष देत नव्हता. असं करत करत तो अभ्यास देखील करायचा. त्यामध्ये सगळ्या गोष्टी करून अभ्यास देखील करायचा. खेळायला तर बाहेर अजिबात जात नव्हता. त्याचं वय होतं खेळण्याचं, कारण खेळायच्या वयात खेळायला जावं खरं आहे ते, कारण पुन्हा हे वय वापस येत नसतं, मिळत नसतं. त्यामुळं त्या वयात खेळून घेतलेलं बरोबर आहे. पण कसं असतं, परिस्थिती आपल्याला काही गोष्टी अशा दाबून ठेवतात. परिस्थितीनुसार आपल्याला वागावं लागतं, मन मारून जगावं लागतं. हे तितकंच खरं आहे. जे गरीब परिस्थितीत असतात ना, त्यांना माहीत असतं हे मन मारून जगणं काय असतं ते. वेळोवेळी त्यांना ह्या गोष्टी मिळत नसतात. हा मला चांगला अनुभव आलेला आहे. त्यामुळे मी खरंच ह्या अनुभवाने बोलते. मग तो असाच या गोष्टीला फेस करत करत मोठा होऊन एकदा एक ऑफिसर बनतो. आणि ऑफिसर बनल्यानंतर ज्यावेळेस तो बाहेर देशात जातो, बाहेर देशात शिकून वापस येतो. वापस आल्यानंतर मग हेच लोक त्याच्याकडं असं डोळे फिरत बघायला लागतात
की काय होतं आणि त्याचं काय जातं. एवढा मोठा ऑफिसर होतो, बापरे. त्याची सरकारी गाडी वगैरे सगळं तो घेऊन डायरेक्ट दारात येतो. तेव्हा आजूबाजूचे लोक बघतात, अरे तुम्हा लोकांना साध्या पण गाड्या नव्हत्या, पण या गरीब लहान मुलाने, गरीब परिस्थितीतून शिकून पुढं आलेल्या मुलाने डायरेक्ट तो भारत सरकारची गाडी घेऊन दारात आलाय, तुमच्या गावात आलाय. मला तुमची तोंड बघण्यासारखी होतील त्यांची तोंडी आजूबाजूंच्या, जे की आज एवढं त्याला बोलत होते. एक बोट असं, 2 बोटं त्याच्याकडे बघून 3 बोटं स्वतःकडे त्यांच्याकडे यायचे, पण 2 बोटं ही लोकांकडे दाखवत होते. अशी प्रकारची लोक. पण त्या मुलाने सगळ्यांच्या न बोलता थोबाडीत हाणलं, न बोलता त्यांना उत्तरं दिली त्याच्या यशाने. तसंच कसं असतं बघा, हा मुलगा एवढा ऑफिसर झाला, एवढा सरकारी जॉबला लागला, एवढ्या मोठ्या पोस्टवरती IAS ऑफिसर म्हणजे क्लास 1 अधिकाऱ्याच्या पोस्टवर तो मुलगा गेलेला होता. आणि त्यावेळेस त्याच्या आईवडिलाचे खरंच बघण्यासारखे, म्हणजे आजूबाजूचे जे चांगले लोक होते ते देखील त्यांच्या मुलांना घडवू शकले नाही, इतकं त्याच्या गरीब आईवडिलांनी त्या मुलाला चांगल्या पद्धतीनं घडवलं. कारण का त्यांच्या आईवडिलाच्या पण मनात जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास होता त्या मुलाविषयी, आणि मुलाच्या पण मनात तेच होतं, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, की मी माझ्या परिस्थितीला संपवणार, मागे टाकणार, मी परिस्थितीतून घडत पुढे जाणार, ही त्याच्यामध्ये होती. त्यामुळे तो त्याच्या आईवडिलांचा बी आत्मविश्वास आणि जिद्द, चिकाटी, त्यांचे काय कष्ट, त्याला त्या मुलाने यश दिलं आणि तो पुढे गेला. तर असं असतं. तर ही झाली कथा, तुम्हाला सांगते की आपण जिद्द, चिकाटी ठेवल्यानंतर काय होतं आणि कुठं जातं खरं. या गोष्टी अशा हलक्यात घ्यायच्या नसतात. या गोष्टी थोड्याशा सिरियसली घेऊनच पुढे जायचा असतो. तर त्या संदर्भात आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण जसं यूट्यूबवर काम करतो, यूट्यूबची जर्नी तरी काय सोपी नाही आहे खरं. सहज कोणाला वाटत असेल की आपला काय व्हिडिओज टाकते तर असंच करते तसेच. अरे व्हिडिओ म्हणजे काय जोक आहे का? व्हिडिओ म्हणजे जोक नाही. खरं तर तुम्हाला खरं सांगू, व्हिडिओ म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हणतात ना, ते बिग बॉसमध्ये म्हणतात बघा की नशिबाचा गेम पालटणार, तशा पद्धतीचं हे यूट्यूब आहे. नशिबाचा गेम पालटणार तशा पद्धतीचं यूट्यूब आहे. कारण बघा याच्यामध्ये आपण एवढ्याशा, पण आज माणूस काय म्हणतो, आज कामाला गेलो तर त्याची पगार त्याला त्या दिवशी मिळते किंवा आठवडाभराने मिळते. पण यूट्यूबवरचं कसं आहे बघा ना, त्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये आपण जेव्हा सुरुवात करतो शून्यातून, तेव्हा काही इन्व्हेस्ट वगैरे करत नाही, पण तो फक्त जिद्द मनात ठेवतोय, आत्मविश्वास ठेवतोय आणि करण्याचे त्याचे धाडस तर असतं, पण एक मनात जिद्द ठेवलेली असते, निर्माण केलेली असते की मी हे करणार, ह्याच्यामध्ये मी सक्सेस होणार, असं असतं मनात एक ठरवून ठेवलेलं असतं. तर आणि कुठलंही त्यांनी म्हणजे आस नसती त्याची, किंवा त्याला वाटत नसते की मी आज एक व्हिडिओ केला की माझा लगेच मला त्याला पैसे यावं, असं कोणीही अपेक्षा याविषयी ठेवत नाही. आणि व्हिडिओ करणं काही सोपं नसतं. व्हिडिओला सुद्धा खूप परिश्रम करावा लागतो, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, घरातलं कामं वगैरे सगळं करून असं उठलं की लगेच हाय या वेशात व्हिडिओ टाकला असं नसतो. आपल्याला जर चांगलं काम करायचं, व्हिडिओ व्हायरल करायचं किंवा चांगल्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्यात सक्सेस व्हायचं तर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आपल्या स्वतःला साडी किंवा ड्रेस आवरून घ्यावं लागतं, व्यवस्थित टाईम काढावा लागतो. कधी कधी असं होते की छोटासा व्हिडिओ टाकायला सुद्धा आपल्याकडे वेळ नसतो. असा मला देखील आता अनुभव आलाय. आम्ही असे किती व्हिडिओ ऐकलेत की तुम्ही व्हिडिओ अनलिस्टेड करून ठेवा, तुम्हाला वेळोवेळी कधी वेळ नसेल तर तुम्हाला कामी यावं. हे अगदी खरं आहे, 100% खरं आहे. तसं केलं पाहिजे. आपण कधी वेळ असेल तर जास्त व्हिडिओ करून अनलिस्टेड करून ठेवलेले पाहिजे. कारण कसं आहे, कधी आपल्याला वेळ नसतो ना, एवढा 2 मिनिटाचा सुद्धा सेकंदाचा व्हिडिओ करा, त्यावेळी हे व्हिडिओ आपल्याला कामी येतात. तर ही जर्नी काही सोपी नाही व्हिडिओ करणं, कारण ह्याच्यामध्ये खूप बघा ना किती वाट बघावी लागते. ते आत्ता म्हटलं ना मी, बिग बॉसमध्ये कसं म्हणतात नशिबाचा गेम पालटणार, तशा ह्या गोष्टी असतात आणि तशाच आहेत खरं रिअल. किती बघा काही आपण अपेक्षा न ठेवता आपण यूट्यूबवर काम करतोय, रेग्युलर टाईम देतोय, सगळ्या गोष्टी करतोय, कारण आपण एक अपेक्षा पुढे ठेवेल की कधी ना कधी ह्या गोष्टी चांगल्या होतील, ह्याला कधी ना कधी यश येईल. 6 महिने जाऊ दे, वर्ष जाऊ दे, 2 वर्ष, 3 वर्ष, काही 5 वर्ष टाईम घेतात, पण जिद्द, आत्मविश्वास ही त्यांच्यामध्ये अजून टिकून असते. जर ह्या गोष्टी टिकून नसत्या तर त्यांनी हे चॅनेल अर्ध्यातच बंद केलं असतं.
पण ते कंटिन्यू का करतात? कारण त्यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि आत्मविश्वास सगळ्या गोष्टी असतात की नाही होणार, हे होणार नक्की. कारण आपण ह्यात कष्ट करतोय, कष्ट लावते आणि कष्टाचं फळ मिळाल्याशिवाय कधीच राहत नसते. कष्टाचं फळ मिळतेच. त्यामुळे आपली जिद्द, चिकाटी कधीच सोडायची नाही, आत्मविश्वास डळू द्यायचा नाही. आणि म्हणून सांगते की माझ्या यूट्यूब फॅमिलीला देखील सांगते की आपण घरात मध्ये करू शकतोय ना, ह्या गोष्टी करू शकतोय ना आपण, ह्याच्यातून आपली इम्प्रूव्हमेंट करू शकतोय, आपले स्वप्न पूर्ण करू शकते, यातून आपल्याला आपलं करिअर बनवायचं आहे. तर अशा सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी खरोखर मनापासून सांगते की तुम्ही ह्या प्लॅटफॉर्म हे चालू करा आणि वेळ घ्या, वेळ द्या, ह्या सगळ्या गोष्टी करा, मध्येच थांबू नका. कारण ह्याचं जितकं कठीण आहे तितकं सोपंही आहे, करण्यासारखं आहे. कारण आपल्याला बाहेर जाऊन काही करता येत नाही ना, म्हणून आपण घरात बसून करतोय. तर असं ही टाईम वेस्ट घालण्यापेक्षा आपण हे केलेलं कधीही चांगलं, कारण ह्याच्यात कुठलाही लॉस नाही आहे. त्यामुळे आपण करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मी देखील तेच करते, तुम्हाला सांगते. मी देखील 7-8 महिने झाले चॅनल चालू केले, पण मी अजून म्हणजे अपेक्षा ठेवल्या, जिद्द ठेवली, चिकाटी ठेवली, परिश्रम करते तितकेच. मला जसं सुचल तसं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते. पण मी देखील थांबणार नाही, कारण मी एक माझ्यामध्ये आत्मविश्वास बांधून ठेवलेला आहे, एक डोळ्यामध्ये स्वप्न ठेवलेले आहेत की मला हे करायचं आहे आणि त्या दिशेने मी पुढचा प्रवास माझा चालू आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुमचा यूट्यूबवरचा प्रवास हा थांबवू नका, कधी चालू ठेवा, कंटिन्यू. जरी व्हिडिओमध्ये अवघड म्हणजे जरी कठीण असलं ना, तरी सोप्या पद्धतीनं करून ह्या प्रवासात पुढे जाण्याचा प्रयत्न करा. जिद्द, चिकाटी ठेवा आणि परिश्रम करा, मध्येच सोडू नका. आणि लोकांच्या गोष्टी तर मनावर घेऊच नका. कुणी पण सांगू दे, तो हे करते, ते करते, चांगलं आहे का, असं कुणाचंच काय ऐकू नका. कारण कुणी काय द्यायला घ्यायला येत नसतं, सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. कारण सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याचे निर्णय हे सर्वप्रथम आपणच घ्यायचे असतात. कारण आपल्याला सांगणारे या गोष्टीसाठी असे करू नको बरेच असतात, पण आपल्या वाईट काळात येणारे खूप कमी असतात, 0 असतात. 0% आहेत की लोकांना मदत आपल्या वाईट काळात येणारे 0% असतात. त्यामुळे आपल्याला काय चांगलं वाटतं ना, आपल्यासाठी काय योग्य आहे ते आपण करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून मी सांगते, खरं खूप हर्टली सांगते की तुम्हाला तुमचं करिअर घडवायचं, सगळ्या गोष्टी करायच्या. जरी व्हिडिओमध्ये आपला टाईम जातोय सगळं, तरी आज ना उद्या 6 महिन्याने, वर्षाने, 2 वर्षाने का होईना आपलं हे सक्सेस होणार, म्हणजे होणार. फ्युचरमध्ये टाईम द्या. कारण असा टाईम वेस्ट करण्यापेक्षा ह्याचं फळ तरी येईल. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू का मी? भाड्याचं घर, उदाहरणार्थ भाड्याचं घर आणि स्वतःचं घर. तर ज्या वेळेस आपण म्हणतो ना की इकडे भाड्याला आपण 4-5 हजार रुपये हप्ता म्हणजे भाडं देण्यापेक्षा आपण इकडं लोन काढून स्वतःचं घर घेऊयात. बरोबर, उदाहरण आहे. इकडं भाड्याच्या घराला 4-5 हजार महिन्याला देण्यापेक्षा इकडं आपण लोन काढूयात आणि त्या लोनचा हप्ता आपण 4-5 हजार भरूयात. बरोबर. तर ह्याच्यामध्ये चांगलं काय तुम्हाला सांगू की आपण भाड्याचं घर योग्य वेळी सोडणं हे खूप चांगलं आहे, आणि इकडं लोन काढून आपण स्वतःचं घर घेणं हे खूप बेटर आहे, खूप चांगलं आहे. कारण कसं असतं, इकडं आपण 4-5 हजार भाडं देतच राहतो, पण ते घर काय आपल्या कधीही हातात येत नाही, आपण त्याचे कधीच मालक होत नाही. तसं इकडं कसं असतं, स्वतःचं घर लोन काढून का होईना घ्या, 10 वर्षानं का होईना, 15 वर्षानं होईना का लोन फिटल्यानंतर हे घर आपल्या ताब्यात येतं, आपण त्याचे स्वतः मालक होतो. म्हणजे बघा, याच्यात लॉस आहे का प्रॉफिट आहे? ज्यावेळेस आपण लोन काढून हप्ते इकडं फिटतो तिथं आपला प्रॉफिट आहे, आणि इकडं आपण जेव्हा भाड्याच्या घरात असं जास्त पेमेंट देऊन आपण भाडं देतो ना, त्यामध्ये आपला लॉस आहे. म्हणून असा विचार करून चालायला पाहिजे. बरोबर की नाही? तर मी देखील असाच विचार करून चालते. तर तुम्हाला देखील का नाही, खरंच आता ज्यांनी कोणी यूट्यूब चॅनल ओपन जरी केलं नसेल, चालू केलं नसेल ना, त्यांनी नक्की चालू करा. इथून खूप छान प्रवास आहे. कारण कुठल्याच गोष्टी खूप सोप्या पद्धतीने अशावरून पडून किंवा सोप्या पद्धतीने मिळत नसतात, कष्ट करूनच मिळत असतात. आणि कष्टाशिवाय यशाला पर्याय नाही, हे तितकंसं खरं आहे. कष्ट हे करायलाच लागतात. आणि खरंच मलासुद्धा आवडलं, कारण अशा आयत्या गोष्टी मलाही घ्यायला आवडत नाहीत, कष्टानेच आवडतात. कारण कष्टाला जसं यश असतं तशा आयत्या गोष्टीला, आयत्या मिळणाऱ्याला किंमत बी नसते, आणि कष्टाला कशी किंमत असते तसं आयत्या गोष्टीला कधी किंमत नसते. त्यामुळं म्हणते
की तुम्हाला जर कुठं प्रॉब्लेम आला आहे यूट्यूब चॅनेलमध्ये, हे असं काही नडलं, तुम्हाला कुठल्या गोष्टी सांगा मला. कारण तुम्हाला सांगू अशी यूट्यूब प्लॅटफॉर्म आहे ना, मला तर काहीच येत नव्हतं. माझा रिअल अनुभव आहे, मला काहीच येत नव्हतं. पण मी खूप काही गोष्टी शिकले याच्यामध्ये, खूप शिकले. या 6 महिन्यामध्ये खूप शिकले, ज्या मला येत नव्हत्या. तर तुम्हाला कुठल्या गोष्टी नडतात ना, तुम्हाला थंबनेल येत नाही आहे का, तुम्हाला व्हिडिओ बनवायला येत नाही का, कुठला प्रॉब्लेम आहे मला सांगा. कुठल्याही यूट्यूबमधल्या ना खूप गोष्टी, कुठल्याही सांगा, मला विचारा. मला जेवढे काही इन्फॉर्मेशन असेल, मला जेवढी काही माहिती असेल ना, मी तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. कारण मी हे का बोलते, कारण माझ्यासारख्या अजून बऱ्याच आहेत महिला, बऱ्याच आहेत की ज्या अशा घरी आहेत, ज्यांची स्वप्न अर्धवट राहिलेली आहेत. त्यामुळं मला ही हर्टली मनापासून सांगावं वाटते, म्हणून मी तुमच्याशी बोलते की ह्या गोष्टी तुम्ही करा, ट्राय बट डू नॉट क्राय असं म्हणतात ना, त्यास ट्राय करा तुम्ही. ह्या गोष्टी करत राहा, परिश्रम करत राहा, मेहनत करत राहा. पहिल्यांदा तुमचा आत्मविश्वास कायम तुमच्या मनात ठेवा, ढोळ देऊ नका. डोळ्यामध्ये तुमची स्वप्न देखील राहू द्या. कारण म्हणतात ना, आधी मोठी स्वप्न बघावी लागतात, कारण स्वप्न बघितली तर ती सत्यात उतरतात. त्यामुळे स्वप्न बघत राहा. आणि म्हणूनच सांगते, कुठं नडलात, कुठं काही तुम्हाला प्रॉब्लेम आले कशा संदर्भात व्हिडिओच्या, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा. मी तुम्हाला माझ्याच्याने होईल तेवढी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर चला, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, तुम्हाला माझं काय बोलणं वगैरे आवडते का, माझे विचार आवडतात का, काय, ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.